मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच परभणीसह राज्यभरामध्ये मान्सून पूर्व अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस या ठिकाणी मे महिन्यात झालेला आहे। नेमकं खरीप हंगामासाठी काय तयारी आहे, शेतकऱ्यांनी काय करावं किंवा पावसासंदर्भात नेमकं येणाऱ्या दिवस पावसात कशी स्थिती राहील हे आपण जाणून घेऊया। माझ्यासोबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे हवामान तज्ज्ञ डॉक्टर कैलास डाखोरे आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, मे महिन्यामध्ये जो आता पाऊस झाला तर आता त्याला मान्सून पूर्व पाऊस म्हणायचं का मान्सून पाऊसच आहे? आज भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केलं की आपल्याला मान्सून दाखल होऊन साधारणतः मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की ते मान्सून दाखल झालं त्या 2 दिवसामध्ये। परंतु मान्सून पूर्वच पाऊस झाला आहे बऱ्याच ठिकाणी। आता इथून पुढे मान्सूनचा प्रवास पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की साधारणतः आजच्या भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार येणाऱ्या साधारणतः जो आमचा एक्सटेंडेड रेंज वेदर फोरकास्ट आहे त्यात असं दाखवतं की सध्याचा आठवडा आणि त्याच्या पुढचा आठवडा हा सरासरीपेक्षा कमी पाऊस दाखवत आहे। त्या अनुषंगाने आपण शेतकऱ्यांना एक असं सांगतो की बाबा पिकाची आता जे आपल्याला एक तर मे महिना आता संपत आहे, शेवटच्या याच्यावर टप्प्यावर आहेत आपण, आणि आपली पिकाची लागवडीचा जो कालावधी आहे 15 जून ते 15 जुलै, त्यामुळे असंही घाई करण्यात काय अर्थ नाही। एक असं झालेलं आहे की मे मध्ये तुम्ही जसं म्हटलं की खूप पाऊस झाला पूर्ण मराठवाड्यामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल। आपल्या मेचा किती वर्षाचा रेकॉर्ड मोडला खरं तर? आपण पाहतो की जसं सगळं ते मी जसं 10-15 वर्षाचा 20 वर्षाचा डेटा बघतोय, 30 वर्षाचा डेटा बघितलं तर त्यात असं सापडत नाही की एवढा एक्सेस पाऊस झाला आहे। 100 मिलीमीटरपेक्षा अधिक म्हणजे भरपूर झालेला आहे, कधी झालेलं नाही, म्हणजे फार वर्षानंतर आपण अनुभवतोय। परंतु काय झालेलं आहे की आपल्या मशागतीचीच कामं राहून गेली, म्हणून आता जो आता उघड भेटेल याच्या पुढे तर त्यावेळेस आपल्याला याचा आपल्याला निश्चित उपयोग होणार आहे की आपल्या मशागतीचे कामं जसं आपल्या ज्या भागामध्ये पाऊस कमी आहे किंवा वापसा होतो तिथं मशागतीचे कामं करून घेणं आवश्यक आहे। आता मला सांगा, शेतकऱ्यांनी नेमकं खरीपची तयारी कधीपासून सुरू करावी आणि खरीपची पेरणी साधारणतः कशी? कारण काल कृषी मंत्री म्हणले खरीप पेरणी संदर्भात शेतकऱ्यांनी घाई करू नये म्हणून। शेतकऱ्यांनी नेमकं आता 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतर आता खरीपसाठी काय करावं असं तुम्हाला वाटतं? बरोबर, एकदम त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे, कारण हा पाऊस मान्सून पूर्वचा पाऊस होता जो झालेला आहे। आणि आपलं मी म्हटलं की जो लागवडीचा कालावधी 15 जून ते 15 जुलै, एक तर तुमच्या मशागती झालेल्या नाहीत, आता जो उघाड भेटणार आहे त्याच्यामध्ये थोडंफार आपल्याला मशागतीच्या कामाला स्पीडअप होईल आणि त्यामुळं आताच्या ह्याच्या वातावरणाचा फायदा घेऊन आपण जसं जसं ज्या भागात पाऊस पडत असेल ते थोडं लेट होईल, परंतु ह्या कालावधीमध्ये आपल्या निश्चितपणे मशागती झाल्या तर आपल्याला आपली जी लागवडीचा कार्यक्रम आहे, कापास असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, जे पीक आहे त्याला करायला काय हरकत नाही। हां, बागायतीमध्ये हळदीसाठी शेतकरी बांधवांनी काही जिल्ह्यामध्ये बघितलं त्यांची लागवड सुरू आहे, ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे सिंचनाची, त्यांनी ऑलरेडी ह्या मे महिन्यामध्ये ते चालू करतात। परंतु बाकीचे आपले जे पिकं आहेत, आपले कोरडवाहू पिकं, ते निश्चितपणाने आपले हे 15 जूनच्या ह्या कालावधीमध्ये पासूनच सुरू होतात। हा मान्सून आला म्हणून आपल्याला फार हे करायचं नाही, की याचा उपयोग कसा होईल की तुम्हाला जो वाढलेला तण आहे ह्या पाण्यामुळे काय झाले, बऱ्याच ठिकाणी तण झाले। आता तुम्ही पाळी घालणार, मशागतीचे काम करणार, त्यावेळेस तणाचा एक खर्च तुमचा कमी होऊन जाणार आहे ह्या याच्यामध्येच, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा पैसे घालावे लागणार नाही। काही प्रमाणात नुकसान झालं तर काही प्रमाणात फायदा आहे शेतकऱ्यांना। तसं बघा तुम्ही हे, आणि कसं आहे आता सगळीकडेच परिस्थिती अशी नाही की वापसा लगेच 2 दिवसात, परंतु पाऊस कमी होत आहे, ऍक्टिव्हिटी चांगली गोष्ट आहे की आपल्याला थोडा ऍटलिस्ट हा पिरियड मिळाला पाहिजे की आपल्या शेतामध्ये मशागतीचे कामं करता आले पाहिजे, उरकता आले पाहिजे। मग त्यासाठी आपण हा पिरियड वापर घेऊ शकतो आणि आपल्याला पुढे आहेच, कारण कसं आहे त्यांचा जो दीर्घकालीन अंदाज बी 2 दिवसापूर्वी निघाला झाला त्याच्यामध्ये मराठवाडा एक्सेस पाऊस दाखवते, म्हणजे याचा अर्थ येणाऱ्या कालावधीमध्ये ह्या 8 दिवसांचा आपल्याकडे चांगल्या प्रकारचा पाऊस जूनमध्ये असणार आहे। पूर्ण जूनमध्ये चांगला पाऊस असणार आहे? जूनमध्ये चांगला पाऊस आहे। मग शेतकऱ्यांनी 15 जूनच्या नंतरच खरं तर पेरणी करावी असं सुचवणार का मराठवाडा कृषी विद्यापीठ? तारीख सांगण्यापेक्षा आपल्या मशागतीचे कामं झाल्यानंतर करावे, कारण कोणी विदाऊट मशागती करून कोणी पेरणी करणार नाही। परिस्थिती काय, नांगरून ठेवलं होतं त्यानंतर मशागती झाल्या नाहीत कोणाच्या, ज्यांच्या झाल्या त्यांनी थोडं थांबावं, कारण पाऊस नाहीये पुढे, फार मोठ्या प्रमाणात चांगला पाऊस नाहीये, कारण आपल्याला आता पेरलं तर उगवलं पाहिजे, तर त्या अनुषंगाने आपल्याला पावसाच्या अंदाजानुसार डिसिजन घ्यायचं आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे पाऊस आहे, आणि ते आपण आपल्या सल्ल्याच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आवाहन करणारच आहोत, जसं तुमच्या माध्यमातून करतोय तसं आपल्याला जर दिसलं काय एखाद्या सिस्टीम वगैरे तयार झाल्या येणाऱ्या कालावधीमध्ये 8 दिवसामध्ये निश्चित आपल्याला चांगला पाऊस आल्यानंतर आपण पेरणीचं आवाहन करू शेतकरी बांधवांना। त्याच्यामुळे आता कुठलीही घाई करणं योग्य नाही। येस, कृषी विद्यापीठाचे हवामान तज्ज्ञ होते डाखोरे यांनी स्पष्ट केले की शेतकऱ्यांनी खरं तर जून महिन्यामध्ये घाई करू नये, आधी शेती पूरक जी कामे आहेत मशागतीची ती कामे पूर्ण करावी, कारण जूनमध्ये साधारण चांगला पाऊस होण्याचा अंदाज या ठिकाणी त्यांनी वर्तवलेला आहे। शेतकऱ्यांनी तुर्तास घाई करू नये असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना दिला आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।